जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे महाडमधून मंडणगडमध्ये आणि मंडणगडमधून निघालो आहे मी विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबडवेकडे. जाणारा रस्ता अगदी सुंदर आहे. मंडणगड बस स्थानकातूनही बसेस असतात तिकडे येण्यासाठी, पण ते अवेलेबल नसल्याने मी मस्तपैकी ऑटोनी जातो आहे आणि रस्ता खूप सुंदर आहे. आता आपण लवकरच जाऊया आणि विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबडवे पाहूयात, दर्शन घेऊयात. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फायनली आपण पोहोचलो विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबडवेकडे. हे बघा, इथनं घरं सुरू होतात. सुंदर असे कौलारू घरं आहेत आणि भात शेती केली जाते इकडे. तर हे अगदी सुंदर असे, म्हणजे आता सध्या भात शेती नाही आहे, पण हे त्याचेच शेत आहेत. जाताना इकडे अगदी सुंदर असे वृक्ष दिसतात आणि बघा किती सुंदर असे पर्वत आहेत सगळीकडून आणि त्याच्या कुशीमध्ये हे सुंदरसं आंबडवे गाव वसलं आहे. चला जाऊयात आणि बाबासाहेबांचं स्मारक पाहूया. तिथे त्यांचं पूर्वी घर होतं. आय थिंक हे फणसाचं झाड आहे. इकडे एक खूप मोठं वृक्ष फणसाचं समोरच आणि मग इथनं सगळे घरं सुरू होतात असे. इकडे एक फलक लागला आहे पहा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे जाण्याचा मार्ग आंबडवे. नाही बघा, छान. इथेही भात शेतीच आहे आणि इकडे घरं आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा मालोजी सकपाळ यांचं जन्मस्थान नक्की असावं, कारण बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचा जन्म पुण्यात झाला आहे. बाबासाहेबांचा जन्म महूत झाला आहे. तर त्यांचे आजोबा मालोजी सकपाळ यांचं जन्मस्थान नक्कीच हे असावं असं मला वाटतं. आपण थोडी माहितीही घेऊया. चला तर आपण अगदी त्यांच्या घराकडे जाऊया, म्हणजे जिथे आता स्मारक आहे तिकडे. आणि गावात आल्या आल्या इकडनं एक रस्ता आत येतो आणि तुम्ही अगदी मग बाबासाहेबांच्या स्मारकाकडे येऊन पोहोचता. इकडे हे बघा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचा एक फलकही आहे आणि समोरच स्मारक आहे. खरं हा तिकडे जाणार रोड आहे. कोकणात अशा प्रकारच्या विटांनी घरं बनवतात, त्याला चिरे असं म्हणतात. हे बाबासाहेबांचं मूळ गाव आहे, म्हणजे सकपाळांचं मूळ गाव. फणसाचं झाड आहे तिकडे येतानाही ते लागतं. छान घरं आहे, सुंदरसे निळ्या रंगाच्या खिडक्या आहे त्यांच्या. सुंदर ना. पंचशील ध्वज लावला आहे. हो, इथे काही कामही सुरू आहे सध्या. छानपैकी इथे अशोक स्तंभ आहे. आणि आपण विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेल्या आंबडवेकडे त्यांच्या स्मारकाकडे येऊन पोहोचलो आहे. खरं या स्मारकाच्या आधी इथे त्यांचं घरसुद्धा होतं आणि अगदी सुंदर. आता ही स्मारकही पाहूया आपण. खूप प्रशस्त असा परिसर आहे. या भागामध्ये अशोक स्तंभ केला आहे आणि छान वाटतं इकडे, सुंदर. आपण हे स्मारक पाहूयात. यावर लिहिलं आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आंबडवे. चला, जय भीम. हे बघा, खूप प्रशस्त असा हॉल आहे, सुंदर असा. समोरच इकडे तर बाबासाहेबांचे फोटो आहे, जीवनपट पण दिला आहे. सुभेदार रामजी बाबा सकपाळ यांचा फोटो आहे. बाबासाहेबांचे वडील सुभेदार राहून गेले आहे ते. आणि ना, आपण बाबासाहेबांचं जे मूळ घर इथलं आंबडवेचं, म्हणजे खरं तर त्यांचे बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ ते सुद्धा मिलिटरीमध्येच होते. तर त्यांचं
घर मी तुम्हाला दाखवतो. इथे लिहिलं आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक. बाबांच्या अस्थि कलशाकडे चला. हो हो, इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धातू अवशेष अर्थात अस्थि ठेवले आहे. त्यांना वंदन करा. सोबतच भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा सुद्धा आहे. सो या अस्थि कलशाला वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. वर रामजी बाबांबद्दलची माहिती आहे. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील. त्यानंतर त्यांचं जीवन दर्शन त्यांनी सांगितलं आहे. 1848 साली जन्म, 1866 साली पलटणमध्ये ते भरती झाले. त्यानंतर 1879 साली वडील भाऊ संन्याशाची भेट व पुत्ररत्नाचा आशीर्वाद. 1898 साली अंगावर 10चा अंक असणाऱ्या भुजंगाचं दर्शन. 1888 साली नॉर्मल हायस्कूलमध्ये ते हेडमास्टर झाले. हे बाबासाहेबांच्या वडिलांबद्दलची माहिती आहे. 1891 साली बाबासाहेबांचा जन्म होतो. 14 एप्रिल ते 14वे पुत्ररत्न असतात. त्यानंतर 1894 साली पलटणमधून पेन्शन घेऊन दापोलीस ते येतात. 1896 साली PWD खात्यात ते नोकरीस कोरेगावमध्ये आय थिंक साताऱ्याच्या ते तिकडे राहतात. 1896 साली ते कबीर पंथाची दीक्षा घेतात. त्यानंतर 1896 परत भीमराव बाबासाहेबांचं नाव ते शाळेमध्ये कॅम्प हायस्कूलमध्ये दाखल करतात, सातारा कॅम्प हायस्कूल. त्यानंतर 1896 माता भीमाईंचा मृत्यू होतो, निर्वाण होतं. त्यानंतर 1900 बाबासाहेबांचं नाव सातारा हायस्कूलच्या पहिल्या इयत्तेत दाखल होतं. 1904 सुभेदार भीमरावांना घेऊन मुंबईस येतात. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांचं नाव दाखल केलं जातं. 1908 एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांचं नाव दाखल केलं जातं असंच लिहिलं आहे. परत 1913 साली 2 फेब्रुवारी सुभेदारांचं निर्वाण झालं. सो हा बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी बाबा सकपाळ यांच्याबद्दलची ही माहिती. वंदन करा. बाबासाहेबांचं अस्थि कलशसुद्धा इकडे आहे, त्यांनाही वंदन करा. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धातू अवशेषांचे दर्शन घेतल्यानंतर आता तुम्हाला थोडी माहितीसुद्धा मी सांगतो. इथे या स्मारकामध्ये खरं तर इकडे समोरच बाबासाहेबांची अर्धाकृती प्रतिमा आहे, त्यांनाही वंदन करा. सोबतच भगवान बुद्धांची अगदी सुंदर प्रतिमा आहे. इकडे माता रमाईंचा एक फोटो आहे. जन्म आहे 7 फेब्रुवारी आणि माता रमाई खरं तर दापोलीजवळच म्हणून त्यांचं गाव आहे, तिकडे त्यांचा जन्म झाला आहे. तिकडेही आपण नक्की जाऊया. निर्वाण आहे 27/5/1935 आणि ही दीक्षाभूमीची प्रतिकृती केली आहे. संपूर्ण ही लाकडी आहे, अगदी सुंदर अशी. माता भीमाईंचा फोटो आहे. इट्स व्हेरी फेमस फोटो. त्यांचं जन्मस्थान आंबेटेंबे जिकडे आपण जाऊन आलो आहोत. भगवान बुद्धांचा फोटो आहे. देन मी ना तिकडचं काही फोटो तुम्हाला दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनपट आहे. गाडगे महाराजांचा बद्दल थोडे त्यांचे विचार लिहिले आहेत. हे बघा, हे यात खूप मोठी माहिती आहे. प्लस मग इथे बाबासाहेबांचे वेगवेगळे सुंदर असे फोटो आहेत. त्यांच्या 22 प्रतिज्ञासुद्धा इथे लिहिले आहे. आणि त्यांचंच गाव आज आपण पाहतो आहोत. हे राष्ट्रीय मग खरं तर स्मारक आहे इथलं. इकडे आपल्या भारताचे राष्ट्रपतीसुद्धा येऊन गेले आहे, रामनाथजी कोविंद. छत्रपती शिवाजी महाराजांचाही इथे एक सुंदरसा फोटो आहे, त्यांनाही वंदन करा. महात्मा ज्योतिराव फुले यांचाही एक फोटो आहे, त्यांनाही वंदन करा. छत्रपती शाहू महाराजांचाही फोटो आहे, सुंदर ना, वंदन करा.
सो इथे अशोक स्तंभ आहे. अशोक स्तंभावर धम्मचक्र आहे, म्हणजे त्याला आपण अशोक चक्रच म्हणतो. आणि सिंह आहे जे अशोकन कॅपिटलचे आहेत. याचं परिसरही खूप मोठा आहे. वॉशरूम आहेत त्या साईडनं, फणसाची झाडं आहेत सगळीकडे. या जागेला पर्टिक्युलरली स्फूर्तिभूमी असं म्हणून ओळखलं जातं. आणि या स्तंभाबद्दलही लिहिलं आहे. शांति सम्राट अशोक के पथगामी स्मृतिशेष डॉक्टर अशोक तुळशीराम शीलवंत धम्मदीप उनके धातुअवशेष स्थापित. जन्म 1/6/1962 आणि निर्माण आहे 9/10/2020. इथे त्यांचे धातुअवशेष आहे. स्फूर्तिभूमीबद्दलही लिहिलं आहे. शिलालेख. हा अशोक स्तंभ आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपणा सर्वांसाठी स्फूर्ती आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव खऱ्या अर्थाने आपले प्रेरणास्थळ आहे देखील आहे. म्हणून या भूमीला संस्थेने स्फूर्तिभूमी म्हणून हा स्तंभ आणि पुतळा उभा केला आहे. आंबेडकरी अनुयायांनी या मातीची धूळ पाडी लावून त्यांच्या कार्यातून सतत स्फूर्ती आणि प्रेरणा घेण्याचा संकल्प करावा आणि तथागतांचा, सम्राट अशोकांचा आणि डॉक्टर बाबासाहेबांचा विचार मनामनात रुजवावा. 12 एप्रिल 2010. थोडी माहिती आणखी आहे, ती आता दिसत नाही आहे. हॅलो, जय भीम. कुठल्या वर्गात आहेस तू? शाळेमध्ये आहेस? फर्स्ट, पहिलीमध्येच आहेस तू अजून? ओके, ठीक आहे. वाव, सुंदर घर ना. तुझं घर कोणतं आहे? इकडे आहे या भागात. दिस वन. अच्छा, तर फर्स्ट वन. इकडे सगळे असे कौलारू घरं आहेत आणि सगळे बाबासाहेबांच्या परिवारातले सकपाळांचे घरं आहेत. हां, अच्छा, नाईस ना. आणि सगळे असे चिऱ्याचे घरं आहेत. हे याला चिरे म्हणतात. हे फणसाचं झाड आहे मोठं, आता नाही लागलं त्याला. लागलं? अच्छा, ओके ओके. हे बघा, हे फणस आहे, छोटं बेबी फणस आला आहे त्याला. बट हे असेच असतात, खूप मोठे मोठे असतात. आणि हे स्मारक तुम्हाला दिसत असेल त्या भागातनं मी थोडं तुम्हाला दाखवेल. हां, त्याचं एंट्रन्स. आणि छान असं बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचे फोटो दारावर. हो, आणि सगळीकडून सुंदर असे पर्वत आहेत. आय थिंक हे सह्याद्री पर्वतच आहेत. मला बस गावच आवडतं. मला बस गावच आवडतं. तुला आंबडवे गाव आवडतं? आंबडवे तुझं? ओके. तुझं स्कूल काय नाव आहे? सेंटन्स स्कूल. कुठे? जवळच आहे? इकडेच आहे? याच गावामध्ये आहे? हे स्कूल आहे? नाही, इट इज युअर हाऊस नो? हे घर ना तुझं? ओके ओके. नाही, छान आहे, गुड. मी असं स्मारक पाहतो आहे इकडनं. सो मी आईच फिरतो आहे इकडे. तुमच्याकडे नारळाचं झाड पण आहेत ना? आंबे पण आहे. हापूस आंबे. ओके. अच्छा अच्छा. इथे बघा लिहिलं आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ग्रामशाखा आंबडवे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कार्यालय आहे डॉक्टर आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड, दादर, मुंबई 400014. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर. आणि या भागात ना आता बांधकाम चालू आहे, पण याचे जे वरचे भाग आहे ना स्तूपासारखेच केले आहेत. तोरणद्वार पण केलं आहे. त्याच्यावर धम्मध्वज म्हणतात किंवा पंचशील ध्वज. खूप छान ना. यांच्याकडे असे कठाडे असतात बसण्यासाठी. घराच्या बाहेरच फोटो आहेत छान. आणि इकडे बांधकाम चालू आहे. रस्ते आहेत तसे खाली जाणार तर तुम्ही. वॉशरूम्स आहेत. हॅलो, कुठे चाललास तू? सगळे कुत्रे मला पाहून आलेत. इकडे पण थोडं रस्ते आहे आणि घरं सुद्धा आहेत. या भागातही भाताची शेती. हॅलो, हाय.
माझ्यासोबत आहेत सुदर्शन गणपत सकपाळ सर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षसुद्धा आहेत. सर्वप्रथम सर मला या स्थानाबद्दल सांगा. बाबासाहेबांचं हे मूळ गाव म्हणून जगविख्यात आहे, काय सांगाल? बाबासाहेबांचे पूर्वज या मातीतले आणि बाबासाहेबांचे आजोबा, त्यांचं खरं हे जन्मस्थानच आहे, जन्मस्थान आहे मालोजी बाबांचं, मालोजी बाबा सकपाळ. आणि त्याच्यानंतर मग रामजी बाबा मिलिटरीत असल्यामुळे ते आपलं कुटुंबाचं ते मिलिटरीत गेले आणि मध्य प्रदेशला त्यांची बदली झाली आणि मध्य प्रदेशच्या कॅम्पामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. पण खरं रामजी बाबा मिलिटरीमध्ये गेले कारण त्यांचे वडील आहे, म्हणजे मालोजी बाबा सकपाळ ही मिलिटरीमध्येच होते आणि त्याचीच प्रेरणा घेऊन मग ते सुद्धा मिलिटरीत आले. सो इट इज लाईक सेकंड जनरेशन जे रामजी बाबा सकपाळ सुद्धा मिलिटरीमध्ये गेले. तिकडे त्यांचा जन्म झाला महूमध्ये. मग इथे तेव्हा कसं होतं, म्हणजे आता बाबासाहेब तर आय थिंक 9वी पर्यंत इकडे होते ना? येत होते. अच्छा. बाबासाहेब हे आपल्या वडिलांबरोबर वर्षातून 2 वेळा इकडे गावाकडे यायचे आणि पूजा अर्चा, तेव्हा हिंदू धर्म असल्यामुळे तेव्हा त्या भवानी देवी होती, त्या भवानी देवीची वर्षातून 2 वेळा पूजा व्हायची. इकडेच व्हायची, ह्याच घरात मध्ये व्हायची. अच्छा. आणि नंतर त्याच पिरियडमध्ये नंतर बाबासाहेब मॅट्रिक झाल्यानंतर बाबासाहेब कधीच आंबडवे या गावी आले नाही. हो, कारण एक तर ऍक्सेसिबिलिटी खूप कमी होते याची आणि बाबासाहेबांना वेळच नसायचा, ते एक खूप मोठी. नंतर बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती आम्ही कार्यकर्त्यांकडे की माझ्या गावाला जायचंय. म्हणजे पण ते निर्वाणाच्या त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या रस्तेत 1952ला त्यांनी हे केलं होतं, पण तेव्हा बाबासाहेब थकलेले होते. खरंय, वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाले होते आणि तरीही ते कितीतरी काम करत होते. त्याच ॲट द सेम टाइम संविधानावर काम करत होते किंवा मग वेगवेगळे जे कायदे आहे त्याच्यावर काम करत होते. जे बुक्स त्यांनी लिहिले त्याच्यावर, तर त्यांना वेळच नसायचा, प्रवास होत असे सगळीकडे. सो इन द सेम टाइम आणि त्या काळात त्यांनी म्हटलं होतं की इकडे यायचं आहे म्हणून, त्याच्यामुळे ते आले नाही. आणि आताही आपल्या समाजाची त्यांचं गाव डेव्हलप करण्याची ही सरकारची जबाबदारी आहे, परंतु तितकीच मला वाटतं लोकांची आपल्या बौद्ध समाजाची असली पाहिजे. डेफिनेटली बहुजन समाजाने या गावाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि हा गाव कसा डेव्हलप होईल त्याच्याकडं समाजाने लक्ष दिलं पाहिजे. आहे. बाबासाहेबांनी जर समाजाकडे लक्ष दिलं तर मग त्यांचं अधुरं राहिलेलं काम, त्यांचं गाव डेव्हलप करायचं राहिलेलं त्यांच्या मनातलं काम ते तसंच राहिलं, ते समाजाने पूर्ण करावं अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. डेफिनेटली. सर, तुम्ही याच परिवारातून येतात? बाबासाहेबांच्या परिवारात आमचा एकच पूर्वज आहे. पूर्वज आमचे त्या पूर्वजांची असे 3, 4, 5 मुलं झाली आणि त्या 5 मुलांमधून मग मालोजी बाबांच्याही आधी कोण होते, सांग काही माहिती? दादू एक होता, एक गणू होता. अच्छा, हे त्यांच्या आधीचे पूर्वजांचे नाव. मालोजी सकपाळांच्या आधीचे नाव आहेत. आणि मग मालोजी सकपाळांनंतर म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांचे बंधू वगैरेही होते, काही माहिती आहे तुमच्या परिवारांमध्ये? काही तर गोष्टी असतील ना या, म्हणजे मालोजी बाबांबद्दल किंवा रामजी बाबांबद्दल इथल्या आठवणी काही सांगा ना. येत होती. मालोजी बाबा गेल्यानंतर रामजी बाबाच कंटिन्यू येत होते. रामजी बाबा मुंबईतून दापोलीला यायचे. हरणाई बंदर नंतर कापदापोलीवरून आंबडव्याला यायचे. आंबडव्याला पायी चालत तेव्हा गाडी मार्ग नव्हता, म्हणजे बोटीने यायचे हरणाई बंदरला. मुंबई भाऊचा धक्का ते हरणाई बंदर. अच्छा. हरणाई बंदरला उतरायचे, तिथून मग ते कॅम्प दापोलीला जायचे. कॅम्प दापोली पासून मग आंबडवे एक 60 किलोमीटर. अच्छा, हे बाबासाहेबांचे वडील महूतून इकडे दापोलीमध्ये पण राहिले ना? त्यांचं घर पण रिटायर झाल्यानंतर त्यांना मिलिटरीनी जागा दिली होती.
मिलिटरी सैन्यामध्ये असल्यामुळे त्यांना त्या दापोलीमध्ये पूर्वीच्या जागा काळामध्ये दिली. त्यांना अधिकाऱ्यांना जागा मिळायची. मग ती तशी जागा दिलेली, तिथे दापोलीमध्ये घर बांधलं होतं. अच्छा. आणि ते घरही अजूनही आहे, स्मारक आहे. स्मारकामध्ये. कुठला काही एरिया माहिती कालकाई कोंड म्हणून आहे, तिथे बहुजन सुखाई एक हॉस्टेल आहे, त्याच्या बाजूलाच ते घर आहे. आता स्मारक आहे का ते? आता स्मारक आहे, छोटा आहे. अरे वा. सो आय विल बी गो देयर. सो आणि अजून एक विचारायचं होतं, रामजी बाबांचा तर हे रामजी बाबांचा जन्म पुण्यात झाला आहे. मालोजी बाबांचा म्हणजे मालोजी सकपाळांचं जन्मस्थान हे झालं आहे. तर हे त्यांच्या आजोबांचं जन्मस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मी तेच विचार करत होतो येताना की रामजी बाबांचा जन्म तर पुण्यात दाखवत आहे, सो मग डेफिनेटली त्यांचे आजोबा इथलेच. त्यांचं झालं. बरोबर. आणि हे खरं आता आपण आंबेडकर म्हणतो, पण हे सकपाळांचं कुळाचं मूळ गाव आहे. किती फॅमिलीज असतील सर इकडे? हे 34 फॅमिली आहे. अच्छा. आणि आता तर सगळे इकडे गेलेही असतील. निमित्त मुंबईत आहे, पुणे, काय पुण्यात आहेत, असं महाराष्ट्रभर आहे. खूप खूप सुंदर. इथे काय काय साजरं केलं जातं, काय सांगा? आंबेडकर जयंती होते मोठ्या प्रमाणात. ते गव्हर्नमेंट करतं. 1-2-4 वर्ष झाली गव्हर्नमेंटनी चालू केले. अच्छा. आणि 6 डिसेंबर ही आम्ही आंबेडकर जागृती मंडळाच्या वतीने करतो. नंतर रामजी बाबांचा स्मृतिदिन इथे साजरा केला जातो. नंतर भैयासाहेबांचा स्मृतिदिन केला जातो. बाबासाहेबांचे चिरंजीव भैयासाहेब अर्थात यशवंतराव रमाईची स्मृतिदिन आणि जयंती आम्ही साजरी करतो. म्हणजे या भागात म्हणजे पाहायला गेलं तर महाड किंवा मग अंबाडवे किंवा मग वनद किंवा दापोली हे एवढे म्हणजे सिमिलर भाग आहे की इकडे बाबासाहेबांच्या बऱ्याच आठवणी येतात किंवा त्यांच्या भेटी आहेत, त्यांनी कामं केली आहेत. सो देर इज ऑल द प्लेसेस. जेव्हा तुम्ही इकडे येता तेव्हा तुम्ही या सगळ्या जागांना आपण जा. थँक्यू व्हेरी मच सर या माहितीसाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. तर मग बाबासाहेबांचं जे म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जित जे घर होतं, ती जागा होती, ती खरं हेच स्थान आहे जिथे आज स्मारक उभं आहे. हे तिकडेच घर होतं. आणि तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मूळ गावाचा शोध कसा लागला तर 9/2/1962 डॉक्टर एलियानोर झेलियट नावाच्या एक व्यक्ती इकडे अमेरिकेतून भारतात आल्या आणि त्या खरं तर बाबासाहेबांवर PhD करणाऱ्या जगातल्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तर त्या PhD दरम्यान बाबासाहेब जिकडे त्यांनी जिथे ते शिकले किंवा ज्या ठिकाणी ते राहिले किंवा त्यांच्याशी निगडीत त्या सगळ्या स्थानावर त्या भेटी देत होत्या. आणि त्या दरम्यान मग त्या येऊन पोहोचल्या इथे कोकणात मंडणगड तालुक्यातील या बाबासाहेबांच्या मूळ गावी अर्थात आंबडवेला. तर आंबडवेला येण्यासाठी त्या ऑलमोस्ट 9 किलोमीटर पायी चालत आल्या. पाथर्डकडून त्या इकडे पायी चालत सुभेदारांच्या अर्थात बाबासाहेबांचे वडील यांच्या घरी पोहोचल्या. तर तेव्हा कसं होतं हे घर तर 11x15 लांबी रुंदीचं लाकडाचे वासे, त्यावर गवताचं छप्पर, मातीच्या भिंती अशा अवस्थेतलं हे घर तेव्हा होतं. म्हणजे अगदी मोडकळीच आलेलं होतं. आणि या घराचे स्मारकात रूपांतर 22 एप्रिल 1979 झालं. आणि त्याच काळामध्ये इकडे वीजसुद्धा आली. 1963 अस्थिकलश बाबासाहेबांचे चिरंजीव भैयासाहेब आंबेडकरांनी राजगृहातून इकडे आणून ठेवला. इकडे सुभेदारांची वडिलोपार्जित अशी शेतीसुद्धा आहे. त्यानंतर इकडे आनंदराज आंबेडकर यांचं निवासस्थानही या भागात येतं असं सांगितलं जातं. आमराई आहे त्यांची. आणि अगदी सुंदर असं हे स्थान आहे. प्रत्येकाने वेळ मिळेल तेव्हा इकडे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी येऊन इथे एकदा तरी हे पाहावं, एवढं हे सुंदर आहे. आता इथे वंदना घेतली जाईल.
सो इथे जसं मी आलो आहे पाहण्यासाठी हे स्थान, अनेक जे उपासक आहे, अनेक अनुयायी आहे ते सुद्धा आले. तुम्ही कुठनं आलात? आम्ही वाकेश्वर भंडार इकडून या. हां, नागपूर. काय नाव तुमचं? सुमित्रा बागडे. अच्छा. आणि कसं वाटलं पाहून? चांगलं वाटलं. छान वाटलं. म्हणजे नागपूर सुमित्रा खरं उत्तम आपलं बागडे. नागपूर विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये हा परिसर खूप सुंदर आहे. त्यात बाबासाहेबांचं मूळ गाव, हो. त्यांच्या आजोबांचं जन्मस्थान. सुंदर. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. काय नाव तुमचं? अमिता वासुदेव डोंगरे. तुम्ही पण रामटेक? नाही, चंद्रपूर. हां, चंद्रपूरमध्ये पण दीक्षाभूमी आहे दीक्षाभूमी ना? आहे. जाऊन आलोय तिकडे. हां, येस, डेफिनेटली. आमच्या गावला. हो, तुमचं गाव वडसा? नाही, भंडारा जिल्हा. भंडारा. नाही, भंडारा जिल्हा नाही, नागपूर जिल्हा. अच्छा. तुम्ही कुठनं आलात? केरडेवरून. अच्छा. नागपूर जिल्हा केरडेवरून. अच्छा. आज सगळे विदर्भातलेच आहेत. कसं वाटलं? मग हा तुमचं सगळ्याचा ग्रुप आधी नागपूरला आलात आणि मग मग एका म्हणजे कोणी कुठून आले म्हणजे सर्व एकत्र झाले पाठवणी. अच्छा. आणि बसने मग इकडे मग प्रवास केला. वा. कोणी रामटेकची आहे, कोणी खापरखायची आहे, कुठलं चंद्रपूरची आहे. आणि मग काय काय पाहिलं इकडे आता? इकडे लगेच पंढरपूर पाहिला. हां, तुळजापूर पाहिला. मी आता सध्या रमाईचं आहे मूळगाव. वनदला जाऊन आलात? वनदला. हां, दापोलीला गेला होता. मूळ गाव पाहायला आलात. व माता भीमाईंचं गाव सुद्धा आहे ठाणे जिल्ह्यामधला. आंबेटेंबे आहे, मुरबाड तालुक्यामध्ये आहे. ते पण छान आहे, पाहू शकतं. सो हे सगळे आहेत बघा. आणि बराच मोठा ग्रुप आहे. 40 लोक आहात. आणि मग कसं हे सगळं असं टूर करून आलात? मोठे भाऊ? अच्छा. म्हणजे हे आणि कितवी पिढी? गणपत दादा इथले पोलीस पाटील होते. अच्छा. हे गाव आता तुम्ही किती वर्षाचे? हे आता 99 झालं. किती वर्ष चालू आहे तुम्हाला? आठवत नाही. पण 99 इयर्स ऑल्सो इज व्हेरी बिग. म्हणजे आता 99 वर्षाचं कोणीच आपलं आय मीन ना, मला तरी नाही माहिती आहे. जय भीम बाबा. आणि आता म्हणजे यांना तर मी विचारू नाही शकत, त्यांना नाही ऐकू येणार. हे तुमच्या लहानपणी कसं होतं गाव, काय सांगाल? लहान मध्ये तेव्हा गवतारी घरं होती, मातीची घरं होती. हां, त्या टायमाला त्याची अशी कवलर बिवलर अशी काय नव्हतं. हां, आता केलेत सगळे. आता नवीन पिढी आमच्यापासून झाले. हां, आता पूर्वी सगळे गवताचे घर, सगळे गवताची घरं होती. मातीचं घर होतं. बाबासाहेबांचं पण मातीचंच घर होतं. अच्छा. बाबासाहेबांचं घर मातीचंच होतं. हा, मग ते ढासळलं असणार म्हणून मग तिथे स्मारकच. हा, गव्हर्नमेंटने मग ते हे केलं. अरे वा. काय तेव्हा एक बाई अमेरिकनची आली. हो, अमेरिकेचे आले होते. हा, तेव्हा रस्ता नव्हता, इथं काय नव्हतं. हा, ते आम्ही दापोली पर्यंत चालत जायचो. म्हणजे इकडे येण्यासाठी रस्ताच नव्हता. काय नव्हतं. हो. म्हणजे आताही पाहिलं ना तरी घाटांमधून रस्ता आहे. आता मंडणगड मधून येताना आता व्यवस्थित झाले. हा, आता सगळे दुनियादारी येतात. मग पूर्वी पाण्यातून पण यावं लागायचं. पहिले लांच होते तिकडे, समुद्र होता. हा, ते आम्ही पहिले लांचवरून दासगाववरून लांजावरून यायचं. दासगाव. हा, दासगाव आहे तिकडे लांच होते. लांचनी आम्ही उतरून त्या पाड दिसतोय बघा. हा, इकडे आहे. हे सह्याद्रीचे डोंगर ना. हा, पाड दिसतो. पाडवरून उतरून आम्ही चालत यायचो. बाळासाहेब बाबासाहेबांचा मुलगा, त्याला त्या गावातून उतरून त्याला पालखीमध्ये आणली. रस्ता नव्हता. भायासाहेबानं गाव बघायला काय त्याला उचलून लोकांनी आणली. मग ही केव्हाची घटना? तेव्हा मग आता त्याच काळातली. तेव्हा आमचा जन्म पण नसेल. बरोबर. काय तरी आम्ही माहिती आहे याची. तेव्हा गवतारी घरं होती, तिथे काय रस्ता नव्हता. आम्ही लोक दुसऱ्या गावात चालत जायचो. माणूस मेलं तरी 4-5 गाव एक माणूस घ्यायचा सांगायला माणूस मेला म्हणून.
बरोबर. आता किती घरं आहे या आता गावामध्ये? 35 आहे. नाही, हे तर सतपाडांचे 35 आहे. हा. म्हणजे हेच फॅमिली राहते? आम्हीच राहतो, दुसरं कोण नाही. कुणबी समाज तिकडे वरती आहे. अच्छा, थोडे आहेत इतर सगळ्या जवळ 40-45 घरात त्यांची. हा हा. कुणबी अरे वा, समाज. इकडे आहे ना? अरे आता जसं काका सांगतायत बघा, हा जो पर्वत आहे ना, म्हणजे सगळीकडून इकडे एवढं सुंदर सह्याद्रीचे पर्वत आहे आणि त्याच्या अगदी कुशीमध्ये हे गाव आहे. खूप सुंदर. थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी. जय भीम. सो ह्या ताई आहेत. काय नाव तुमचं? माझं उषा सोमकुवर. हां. माझा नागपूर जिल्हा नागपूर, तहसील पारशिवनी. माझ्या पारशिवनी जवळ एक छोटंसं गाव आहे परसोडी. अच्छा, पारशिवनी तालुका आहे. तालुका तर पारशिवनी. ताई म्हणाला की त्यांना खूप सुंदर बाबासाहेबांचं गीत तर म्हणा ना. त्रिशरणाची पंचशिलेची मंगलमय नामाची करीन आरती धरतीवरती मंगल त्या नामाची रे दादा. लेकमी भीमाची नाथ आहे गौतमाची. लेकमी भीमाची नाथ आहे गौतमाची. ते बाबा गेले रात्री त्या पवित्र धम्मासाठी. जाडिले नैत्य सारे नाग नदीच्या काठी. ठसली हृदयी मंगल द्याई पवित्र त्या नामाची. करीन आरती धरतीवरती मंगल त्या नामाची रे दादा. लेकमी भीमाची नाथ आहे गौतमाची. खूप खूप सुंदर. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. सो माझ्यासोबत आणि एक मामा आहे ज्या स्वतःही नागपूरकडच्या आहेत, है ना? प्रकाश गाडी. अच्छा, आणि तुम्ही नागपूरच्या कुठल्या प्लेसमधून? सावनेर खापा. सावनेर. ओके, वा. खरं आमच्याकडे विदर्भामध्येही 2 पार्ट आहे, एक म्हणजे पूर्व आणि एक पश्चिम विदर्भ. सो आय केम फ्रॉम पर्सनली बुलढाणा, जे पश्चिम विदर्भामध्ये येतं. मामा आहे पूर्व विदर्भाच्या. हा माम, तुम्ही एक छान गाणं म्हणून दाखवणार होतं, दाखवा. घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. भीमा रंजले गांजलेले त्रासले थकलेले. रंजले गांजलेले त्रासले थकलेले. साठी तुझ्या रे आज आतुरलेले. भेटीसाठी तुझ्या रे आज आतुरलेले. कधी येशील भीमा भेटीसाठी. कधी येशील भीमा भेटीसाठी. भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. भीमा. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. चल, तर मला खात्री आहे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी नक्की या. अगदी सुंदर स्थान आहे. सकपाळांचं मूळ गाव आंबडवे. अगदी सुंदर निसर्गाच्या कुशीतलं कोकण भूमीमधले हे अगदी सुंदरचं स्थान आहे. इथे खरं तर बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव सकपाळ यांचं जन्मस्थानसुद्धा हे आहे. त्यांचं मूळ घर जिथे आज स्मारक उभं आहे ते आपण पाहिलं. त्याचबरोबर भगवान बुद्धांना वंदन केले. बाबासाहेबांचं अगदी सुंदर अस्थिकला शिखडे आहे त्यालाही आपण वंदन केलं. आणि एकंदर हा परिसर खूप सुंदर आहे. तुम्हाला वेळ मिळाला इकडे नक्की या. ही जागा अनुभव घ्या. सोबतच तुम्ही वणदला जाऊ शकता. महाडमध्ये बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता, तिकडे जाऊ शकता. तर अशा अनेक जागा आहेत ज्या या खरं तर महाडच्या किंवा मग आंबडवेच्या आसपास येतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय भीम. नमो बुद्धाय. आणि मी इथे येऊन पोहोचलो याचं सगळ्यात मोठं श्रेय
चंद्रकांत पंधीरकर दादांना येतं. दादांचा ऑटो असतो तिकडे मंडणगड बस स्टँडकडे. आणि मग म्हटलं, मी दादांना विचारलं, दादा मला हो नक्की आपण जाऊया. आणि मग इथपर्यंत मी येऊन पोहोचलो आणि अगदी सुंदर असं दर्शन झालं माझं. सो खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. थँक्यू.